महाराष्ट्रात आलेली सांगलीतली फेमस MBA कपडावाला ब्रँच 500ला आम्ही विषय चालला याला सांगतो जरा इकडे येतात रस्त्यावर थांबून MBA कपडेवाला 200 लोवर म्हणजे 200 रुपयाला चड्डी शॉर्ट, 500 मध्ये 4 शर्ट म्हणजे 125 रुपयाला 1 शर्ट, 500 मध्ये 2 शर्ट वाला पण आहे म्हणजे जरा प्रीमियम क्वालिटी शर्ट 250 वाला येणार, 1000 मध्ये 4 शर्ट म्हणजे 250 रुपयावाला 1 शर्ट बी येणार, 900 मध्ये 3 फॉर्मल म्हणजे 300 रुपयाला 1 फॉर्मल येणार, 400 मध्ये कार्गो व डेनियम म्हणजे कार्गो डेनियम पॅन्ट येणार, 500 रुपयामध्ये टॉप आणि जीन्स लेडीज पण आहे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. टॉप जीन्स आणि T-शर्ट तर काय 50 रुपयाला जाय सोडा काय विषय नाही. हार्बर रोड सांगली मधले हे MBA कपडेवाला. चला बघा काय विषय आहे काय नाही, कपडे एवढे कसे आहेत काय. मला वाटते महाराष्ट्रातलं सध्याचं सगळ्यात स्वस्त दुकान असलं का नाही, त्यामुळेच गर्दी एवढी. 900ला 3 आहे. 900ला 3 काय करते 900ला 3 अरमानीच जायचं. अरमानी ट्राउझर 4 व्हीलर इकडे आहे बहुतेक. बरं आहे 1 2 3 900ला म्हणजे 300 रुपयाला एक पडते. त्याचं हे कुठीच काय प्राइस आहे 400ला 1 म्हणजे कितीला 3. बाराशेला 3 त्यातल्या ठीक आहे. स्वेटशर्ट 350ला 1 चांगले क्वालिटी आतनं पफ आहे ना एकदम. कुठला म्हणजे 350ला. शर्ट तर काय विषय नाही 500ला 4. T-शर्ट तर 50 रुपयापासून सुरुवात आहे. कसला माल यायला लागला, माल आलाय नुसता MBA कपडेवाला. 500ला 400. ही जरा ही किती वाला शर्ट आहे किती वाला होय मारा ही फक्त ट्राउझर तेवढं राहिले घेतो. हा ट्राउझर राहिले घ्यायचे किती घेतले मी ट्राउझर तेवढे द्या 1 2 3. रिक्षानं आता आपण चाललोय कुठं विजय नाही का. चलो भाई चलो जाईल. एवढी 40 वर्ष झाली रिक्षा चालवून तुम्हाला, म्हणजे कुठल्या सालापासून चालवता येतात 1987 पासून. अरे लय बदल झाला असं आहे ना सांगलीत. आणि 1987 पासून रिक्षा चालवताय का सांगलीत. रिक्षा 1987 पासून आहे का सांगलीत. काय सांग वाट आहे सांगली. ही काका बघा 40 वर्ष झालं रिक्षा चालवतात. 40 वर्ष चेष्टा नाही. 40 वर्ष माणसांचे लग्न टिकत नाही ती. 40 साल. तर चला आता इथं आपल्याला जायचं आहे फ्लरिशला. फ्लरिश हे थोबडा नीट करायचा थोबडा. तर चलिये इथं ही रोड आता बऱ्यापैकी तुमचं सगळ्याला माहित असेल. हा बाजारा पुढे अजून गेल्यावर तुमच्या जास्त चांगलं लक्षात येईल कुठला रोड आहे काय आहे.
मी शाळेला असताना माझे लय जण मित्र मला इथं सोडून जा म्हणाले. काय भानगड आहे का माहित नाही, पण इथं काय विषय आहे काय माहित नाही आपल्याला. पण मला मित्र म्हणायचे इथं सोड. ते काय तर खान विभाग काय तर म्हणते त्याला. पाणी होतं, त्या पाणी आहे तिथं सोडायचं त्यांना ना. आपण मी जायचं बाबा माझ्या कामाला. ते मित्र म्हणायचे इथं आम्हाला सोड. आता तुझा काळी खण काय तर नाव लिहिले मध्ये येतात. तर मग चला भावांना, आता सध्या आपल्याला जायचं आहे विजयनगर. फ्लरिश चेहरा बघा जरा कसा झालाय, पुन्हा दाखवतो तुम्हाला. लो सगळा निघून गेलाय. तर जाऊन आपल्याला फ्लरिश मध्ये ट्रीटमेंट घ्यायली आणि बघू. आज संध्याकाळी जेवायचा प्लॅन पण सांगलीत आपण जेवण करून जायचं. आता एका ठिकाणी आपण जेवलो ऑलरेडी. आपला व्हिडिओ थोडासा टाकेन मी, टाकला तर. श्री म्हणून हॉटेल होतं, त्याला जेवलेलो. तिला रेटिंग पण आपण दिले इंस्टाग्रामवर. किंवा देणार आहे. आणि आता फ्लरिशला जाऊन मग तिथनं अजून एक हॉटेल रेकमेंडेड आहे क्रांती म्हणून, तिथं जाणार आहे. तिथं जेवण कसं तुम्हाला सांगतो, बघा तर व्हिडिओ करून. अंटो वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. इकडं काय विषय. फ्लरिश क्लिनिक. एवढ्या सगळ्यानंतर आता सध्या आम्ही आलोय फॅब्रिक घ्यायला. शिवाजी पुतळ्यापाशी जरा हायलाइट बिलाइट बघा, रील्स बघत बसलोय भावानो. चला आता इथनं जरा काय तर खायचा प्लॅन आहे. तिथनं मग आम्ही जाणार डायरेक्ट घरी. शेवटची गाडी 9:30 ला आहे. बघा आपल्याला सापडली तर ठीक नाही, तिथं राहायचं.